नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे आढळलेले दोन्ही मृतदेहाबाबत गुड कायम. ते दोघी प्रेमी युगल की पती पत्नी की कुणी अन्य, पोलिसांचा सर्व बाजूने तपास सुरू. काल दिनांक 7 एप्रिलच्या रात्री दरम्यान ट्रॅक्टरवरून प्रवास करणाऱ्या इसमास आकाशी रंगाची साडी परिधान केलेली महिला मृतावस्थेत दिसल्यानंतर त्याबाबत दिग्रस पोलिसांना माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. महिलेचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत आढळताच पोलीस त्या ठिकाणी शोध घेत असताना पोलिसांना पुरुषाचा काही अंतरावर सांगाडा झालेला मृतदेह आढळला. काल रात्रभर व आज दुपारपर्यंत पोलीस व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत, दिग्रसचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, एलसीबी पथक, श्वान पथक घटनास्थळावर बारकाईने तपास करीत आहे. तसेच पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. परंतु आज दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारपर्यंत दोन्ही मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलीस त्यावर अंतिम संस्कार करण्याच्या तयारीत आहे. पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटणे कठीण आहे, कारण केवळ सांगाडा शिल्लक राहिला. पुरुषांच्या मृतदेहाजवळ चांदीचे कडे आहे, तर महिला ही ग्रामीण भागातील स्त्रीप्रमाणे पेहराव करून असून काळा धागा, जुन्या पद्धतीचे बांगडी, अंगठी घालून आहे. दोन्ही मृतदेहाबाबत पोलीस चौकशीची दिशा कशी ठरवतात यावर अवलंबून आहे. ते दोघे पती पत्नी की प्रेमी युगल की अन्य कोणी हे ठरविताना पोलिसांची कसरत होणार आहे. पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मते दोनही मृतदेह 4-5 दिवसाच्या आधी टाकून दिले असेल व दोघांची वय 30च्या आत असल्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी सांगितले. सध्या तरी पंचनामा करून मृतदेहावर अंत्यसंस्कार हा पोलिसांचा अग्रक्रम आहे. कोलोरा साखरी फॅक्टरी रस्त्यावर वीट भट्टीच्या बाजूला दत्तापूर शिवारात मृतदेह आढळल्याचे माहीत होताच अनेक नागरिक घटनास्थळावर दाखल झाले आहेत. अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ.